नमस्कार. भाग्यच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर चला, आज आपण बनवणार आहे आळूच्या खमंग आणि खुसखुशीत वड्या. त्यासाठी आम्ही अशी 10 ते 15 आळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. बघा, आळूची पानं धुवून घ्या. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बेसन पीठ, तसेच सर्व मसाले, कोथिंबीर, मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि आलं. सर्व साहित्य आपण आळूच्या वड्या बनवण्यासाठी वापरणार. त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये 1 वाटी बेसनचं पीठ घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा 1 वाटी घाला. बारीक कोथिंबीर त्यात करून घेऊया. तसेच हळद, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा पावडर, अर्धा चमचा सुहाणा मसाला, तसेच 1 चमचा लसूण पेस्ट घालून घ्या. आता हे सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घ्या. तसेच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. 1 चमचा मीठ घालून घ्या. आता थोडं थोडं पाणी करून हे सर्व मिश्रण मळून घ्या. हा मसाला आपण आमच्या वड्यांना बनवलेला आहे. व्यवस्थित करून घ्या. अजून थोडंसं पाणी घालून आपण मळून घेणार आहे. आता आपण खमंग आणि खुसखुशीत आळूच्या वड्या बनवणार आहे. त्यासाठी हा मसाला तयार केलेला आहे. आळूची पानं अशी उलट्या दिशेने ठेवा आणि आपण जो मसाला बनवला आहे त्यावर असा थोडा थोडा करून लावून घ्या. व्यवस्थित असा लावून घ्या आणि ती पानं फोल्ड करून गोल गोल रोल करून घ्या. एक एक करत सर्व पानांना असा मसाला लावून घ्या. बघा, व्यवस्थित मसाला चिटकला पाहिजे आणि पानांचा असा गोल रोल करून घ्या. बघा, असं थोडं थोडं करत पूर्ण सर्व पानांना मसाला लावून घ्या. बघा, आपल्या सर्व वड्या तयार होत आलेल्या आहेत. अशा एक करत सर्व आळूच्या वड्या अगोदर बनवून घ्या, म्हणजे नंतर गडबड होणार नाही. नंतर आपण या वड्या तळून घेणार. तुमच्या आवडीनुसार अगोदर वड्या वाफवून घेऊ शकता किंवा कमी तेलामध्ये फ्राय करू शकता. पण आम्ही वड्या कुरकुरीत आणि कुसकुशीत होण्यासाठी त्या तळून घेणार आहे. बघा, सर्व वड्या अशा बनवून घेतले. आता आपण थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवूया. बघा, तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक वड्या टाकून घेऊया. खमंग अशा मंद आचेवर वड्या वड्या पलटून घ्या, म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित वाफल्या जातील वड्या. अगदी सोप्या पद्धतीने आपण आळूच्या वड्या दाखवले. तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करू शकता. बघा, व्यवस्थित तळून घ्या. खमंग अशा आळूच्या वड्या बनवणार आहे. आणि त्या व्यवस्थित लाल सर्कल झाला की आळूच्या वड्या काढून घ्या. बघा, लाल सर्कल झालेला आहे आणि
कुरकुरीतपणा हे आलेला आहे. आता आपण अजून दुसऱ्या वड्या तळण्यासाठी टाकून घेऊया. एका वेळेस 4 ते 5 वड्या तळू शकता. अशा हळूहळू करत सर्व वड्या तळून घ्या. मी मगाशीच सांगितलं, तुम्ही कमी तेलात म्हणजे अगोदर वाफवून घेऊ शकता. पण तळलेल्या वड्या घशामध्ये चरचर करत नाही, म्हणून आम्ही वड्या तळून घेतो. खायला खमंग, बनायलाही लवकर अशा तळलेल्या आळूच्या वड्याची रेसिपी आपण आज बनवली. अशा सर्व वड्या तळून तयार झालेल्या. आता शेवटच्या राहिलेल्या वड्या तळून घेऊया. बघा किती छान आपली तयार झालेली आहे. अगदी मंद आचेवर तळा म्हणजे करपणार नाही. बघा खमंग आणि खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर बघा आपल्या खमंग आणि खुसखुशीत आळूवड्या तयार झालेल्या आहेत. त्या आपण डिशमध्ये सर्व करून घेतलेल्या आहेत. त्याबरोबर आम्ही मिरची तळून घेतलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर दही, तसेच चपाती बरोबर ही आळूवडी खाऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने आम्ही ही रेसिपी दाखवलेली आहे. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा आतून पूर्ण वाफलेली आहे. बघा अजिबात कच्च्या राहिलेल्या नाहीत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही आळूवडी नक्की आवडेल. धन्यवाद.